असले 3 इशारे जर बायकांनी तुमच्याकडे बघून केले तर समजून जा तिला तुमच्यासोबत. पुरुषांनी नक्की बघा हां. मित्रांनो, मानवी जीवन हे केवळ जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि समाजमान्य चौकटीत अडकलेला नसतं. त्यामध्ये भावना आहेत, इच्छा आहेत, आकर्षण आहे आणि शारीरिक तसेच मानसिक जवळीकीची गरजही आहे. पुरुष आणि महिला या दोघांच्याही आयुष्यात शारीरिक संबंध हा एक नैसर्गिक, जैविक आणि भावनिक भाग आहे. तरीसुद्धा आपल्या समाजात आजही या विषयावर मोकळेपणाने, समजूतदारपणे आणि सन्मानाने बोलणं टाळलं जातं. विशेषतः महिलांच्या इच्छा, भावना आणि शारीरिक गरजांविषयी बोलताना अनेक गैरसमज, संकोच आणि चुकीच्या समजुती आड येतात. पुरुषाप्रमाणे महिला थेट आणि स्पष्ट शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत नाहीत हे वास्तव आहे. पण याचा अर्थ असा नाही की महिलांना इच्छा नसतात, भावना नसतात किंवा शारीरिक जवळीकीची गरज वाटत नाही. उलट महिलांची भावनिक आणि शारीरिक संवेदनशीलता अनेक वेळा पुरुषांपेक्षा अधिक खोल आणि तीव्र असते. फरक इतकाच असतो की महिलांनी लहानपणापासूनच समाजाकडून शिकलेलं असतं की काही गोष्टी बोलायच्या नसतात, काही इच्छा व्यक्त करायच्या नसतात आणि काही भावना दडवून ठेवायच्या असतात. घरात, समाजात, नात्यांमध्ये महिलांकडून संयम, समजूतदारपणा आणि सहनशीलतेची अपेक्षा केली जाते. त्यामुळे अनेक महिला आपल्या मनात जे चालू असतं ते थेट शब्दांत न सांगता वेगवेगळ्या सूक्ष्म पद्धतींनी व्यक्त करतात. शारीरिक जवळीकीची इच्छा असो किंवा भावनिक आधाराची गरज असो, महिलांच्या अभिव्यक्तीची भाषा ही अनेक वेळा संकेतांची, हावभावांची आणि सूक्ष्म बदलांची असते. स्त्री-पुरुष नात्यांमध्ये, विशेषतः पती-पत्नी किंवा प्रेमसंबंधांमध्ये अनेकदा असा गैरसमज होतो की जर महिला थेट काही बोलत नाही तर तिला ती गोष्ट नको आहे. प्रत्यक्षात अनेक महिला स्पष्ट बोलण्यापेक्षा वातावरणातून, वागण्यातून आणि जवळीकीच्या पातळीतील बदलातून आपली भावना व्यक्त करत असतात. हे संकेत समजून घेणं, त्यांचा आदर करणं आणि त्यावर समजूतदार प्रतिसाद देणं हे कोणत्याही सुदृढ नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा एखाद्या महिलेला शारीरिक जवळीकीची इच्छा होते तेव्हा तिच्या शरीराच्या प्रतिक्रियांमध्ये नकळत बदल दिसू लागतात. तिचा श्वास अधिक खोल किंवा वेगवान होऊ शकतो, बोलताना आवाजात हलका बदल जाणवू शकतो किंवा संभाषणाच्या ओघात ती अधिक भावनिक, अधिक गुंतलेली भासू शकते. हे सगळं ती मुद्दाम करत नाही, तर शरीर आणि मनाच्या नैसर्गिक प्रतिक्रियांमधून ते घडतं. अनेक संशोधनांमधून असं दिसून आलं आहे की भावनिक किंवा शारीरिक आकर्षण वाढलं की शरीराची लय बदलते आणि त्याचा परिणाम श्वासोच्छवासावरही होतो. कधीकधी महिलांच्या हालचालींकडे लक्ष दिलं तर त्यातूनही बरंच काही समजतं. ओठांशी नकळत खेळणं, ओठांवरून जीभ फिरवणं किंवा बोलताना थोडा वेळ ओठ दातांनी कुरतडणं या क्रिया केवळ सवयी म्हणून होत नाहीत. अनेकदा या हालचाली अंतर्मनातील अस्वस्थता, आकर्षण किंवा जवळीकीची इच्छा व्यक्त करत असतात. अर्थात प्रत्येक वेळी याचा अर्थ तोच असतो असं नाही, पण नात्यात आधीपासून जवळीक असेल, भावनिक सुरक्षितता असेल तर अशा संकेतांना संदर्भ मिळतो. संभाषणाच्या वेळी अंतर कमी होणं हाही एक महत्त्वाचा बदल असतो. एखादी महिला बोलताना मुद्दाम किंवा नकळत तुमच्या अधिक जवळ येत असेल, तुमच्याशी बोलताना शरीराची दिशा तुमच्याकडे ठेवत असेल किंवा अगदी हलकासा स्पर्शही वारंवार होत असेल तर यामागे केवळ योगायोग नसतो. शरीराची भाषाही मनापेक्षा प्रामाणिक असते. मन शब्द लपवू शकतं, पण शरीर अनेकदा सत्य सांगून टाकतं. डोळ्यांचा संपर्क हा स्त्री-पुरुष संवादातील अत्यंत प्रभावी आणि खोल संकेत मानला जातो. जेव्हा एखादी महिला वारंवार थेट डोळ्यांत पाहून बोलते, नजर पटकन हटवत नाही किंवा डोळ्यांतूनच भावना व्यक्त करत असल्यासारखी वाटते, तेव्हा ती केवळ ऐकत नाही तर समोरच्याशी खोल पातळीवर जोडली जात असते. अशावेळी हाताने केसांशी खेळणं, हलकं हसणं किंवा आवाजात मृदुता येणं हे सगळं एकत्रितपणे भावनिक आणि शारीरिक जवळीकीचे संकेत असू शकतात. काही महिलांची अभिव्यक्ती अधिक सूक्ष्म असते. त्या थेट काही न बोलता अगदी जवळ येऊन, कानाजवळ येऊन एखादी साधी गोष्ट हळू आवाजात सांगतात. हा केवळ संवादाचा प्रकार नसतो, तर जवळीक वाढवण्याचा एक मार्ग असतो. अशा क्षणी महिलेला समोरच्या व्यक्तीचा अधिक वेळ, अधिक लक्ष आणि अधिक सानिध्य हवं असतं. हा प्रकार अनेकदा पती-पत्नीच्या नात्यात किंवा स्थिर प्रेमसंबंधांमध्ये दिसून येतो. मात्र या सगळ्या संकेतांबाबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिची पार्श्वभूमी,
तिचे अनुभव, तिची मानसिक अवस्था आणि नात्याची पातळी यावर तिची अभिव्यक्ती अवलंबून असते. जे संकेत एका नात्यात शारीरिक जवळीकीचे असू शकतात, तेच दुसऱ्या नात्यात केवळ स्नेह, आपुलकी किंवा सुरक्षिततेचेही असू शकतात. त्यामुळे अंदाज बांधण्यापेक्षा समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. याच ठिकाणी संवादाचं महत्त्व अधोरेखित होतं. संकेत समजून घेणं आवश्यक असलं तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं. गैरसमज, अपेक्षांचा संघर्ष आणि भावनिक दुखावणं टाळण्यासाठी संवाद हा सर्वात सुरक्षित आणि सन्मानजनक मार्ग आहे. जर एखाद्या क्षणी संभ्रम वाटत असेल तर सौम्य, आदरपूर्वक आणि समजूतदारपणे विचारणं केव्हाही चांगलं. शारीरिक संबंध हा केवळ शरीराचा विषय नाही, तर तो विश्वास, सुरक्षितता आणि परस्पर संमतीचा विषय आहे. महिलांना त्यांच्या इच्छांविषयी बोलायला सुरक्षित वाटणं, त्यांना ऐकलं जाईल आणि समजून घेतलं जाईल ही भावना मिळणं अत्यंत आवश्यक असतं. अनेक महिला आजही केवळ या भीतीने गप्प राहतात की आपल्याला चुकीचं समजलं जाईल, आपल्यावर गैरसमज होतील किंवा आपली इच्छा चुकीच्या नजरेने पाहिली जाईल. समाज म्हणून जर आपण परिपक्व झालो तर अशा विषयांवर उघडपणे, सन्मानाने आणि समजूतदारपणे बोलणं शक्य आहे. महिलांच्या भावना, इच्छा आणि गरजा या लपवण्याची गोष्ट नाही, तर समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गोष्ट आहे. पुरुषांनीही हे लक्षात घ्यायला हवं की संकेत ओळखणे म्हणजे परवानगी नाही. परस्पर संमती, स्पष्टता आणि आदर हेच कोणत्याही नात्याचं खऱ्या अर्थाने सौंदर्य असतं. शेवटी एवढंच म्हणता येईल की स्त्री-पुरुष नात्यांमध्ये संकेतांची भाषा महत्त्वाची असली तरी संवादाची भाषा त्याहूनही अधिक महत्त्वाची आहे. मन मोकळं असेल, विश्वास असेल आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणतेही नातं अधिक सुंदर, सुरक्षित आणि समाधानी होऊ शकतं. ही माहिती सामान्य निरीक्षणे आणि अभ्यासांवर आधारित आहे. त्यामुळे समज, संवेदनशीलता आणि आदर हेच नेहमी मार्गदर्शक असायला हवेत.